ज्या पैशासाठी आपण दिवसभर काम करतो, राईट? खूप जण रात्रंदिवस मेहनत करतात. पण पैसा हा अशी एक गोष्ट आहे की पैसा कमावणे हे फक्त मेहनत केल्यानेच पैसा येतो असं नाहीये. पैसा कमावणे हे एक स्किल आहे, एक कला आहे, जी आपल्याला अवगत करता आली पाहिजे, राईट? तर जो पैसा आपण दिवसभर कमावण्यासाठी मेहनत करतो, त्या पैशाला रोज सकाळी धन्यवाद म्हणून जर आपण त्या पैशाची सुरुवात केली, या दिवसाची सुरुवात केली, तर तो दिवस आपला वेगळाच आणि एक मोटिवेशनल एनर्जेटिक आपला दिवस राहू शकतो, राईट? म्हणून जे काही तुम्ही पैसे कम्फर्टेबल तुम्हाला वाटतात, माणसाला चुकीच्या सवयी लागायला टाइम लागत नाही, बट चांगली पैशाला सेव्ह करण्याची सवय लागायला आपल्याला टाइम लागतो, राईट? म्हणून हे रोज पैशाला सेव्ह करण्याची हॅबिट आपल्याला लागावी, म्हणून आपल्याला रोज पिगी बँक मध्ये पैसे सेव्ह करायचे. पिगी बँक तुम्ही बनवली नसेल तर बनवून घ्या. आणि या पैशाबद्दल तुम्हाला मान, सन्मान, रिस्पेक्ट नेहमी सतत पैशाबद्दल मान, सन्मान, रिस्पेक्ट द्यायचा आहे का? पैसा यावा, टिकावा, वाढावा असं जर तुम्हाला वाटतंय, तर तुम्हाला पैशाबद्दलचा मान, सन्मान, रिस्पेक्ट ठेवावा लागेल. मान, सन्मान, रिस्पेक्ट म्हणजे काय? आज या पैशाने सगळ्या गोष्टी होतात असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राईट? 99.99% गोष्टी या पैशाने सगळ्यांना होतात, राईट? सगळ्याच गोष्टी होतात. आज तुम्हाला जे पाहिजे, घुमायला जायचंय, फिरायला जायचंय, तुमच्या घरामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आणायच्या, सगळ्या गोष्टी कशाने येतात? पैशाने येतात. तर या पैशासोबतचं नातं ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसोबत किंवा आपल्या आई-वडिलांसोबत आपलं नातं असतं, त्याच प्रमाणचं नातं हे आपलं पैशांसोबतचं असायला पाहिजे, राईट? जर पैसा तुमच्याकडे त्या पद्धतीने यावा, टिकावा, वाढावा असं तुम्हाला वाटत असेल. दुसरी गोष्ट, ज्याही वेळेस तुम्ही पैसे कोणाला देता, तर मोस्ट ऑफ द प्रोफेशनल पैसे देताना त्यांचं तोंड हे नाराज राहतं, राईट? अरे यार, पैसा माझ्याकडून चाललाय, राईट? ही एक भावना आपल्या मनामध्ये असते. बट लक्षात घ्या, हा पैसा रोटेट होत राहतो. आज तुमच्याकडचा पैसा माझ्याकडे येतोय, माझ्याकडचा दुसऱ्याकडे जातोय. ही एक सायकल बनलेली आहे, राईट? हा रोटेट होत राहतो. पैसा हा एक टूल आहे. ज्यांनी आपण वस्तू विकत घेऊ शकतो, ज्यांनी आपल्याला जे हवंय ते आपण विकत घेऊ शकतो, राईट? तर या पैशाला कधीही कोणाला देताना नाराज न राहता, देताना तुम्हाला म्हणायचंय की हा पैसा माझ्याकडे मल्टिप्लाय होऊन येणार. पैसा माझ्याकडे मल्टिप्लाय होऊन येणार. आणि ज्यावेळेस आपल्याकडे येतो, त्यावेळेस आपल्याला म्हणायचंय पैसा माझ्याकडे मल्टिप्लाय होऊन आलेला आहे. ओके? त्याचसोबत जे काही पैसे तुम्ही घरामध्ये ठेवताय किंवा तुमच्या वॉलेटमध्ये तुम्ही पैसे ठेवताय, राईट? तर पैसे एकदम सुटसुटीत आणि सुरळीत पद्धतीने पैसे ठेवायचे. कोणत्याही प्रकारच्या त्याला जास्त मोळा, घड्या वगैरे पाडायच्या नाहीये. दुसरी गोष्ट, वॉलेटमध्ये, माझ्या वॉलेटमध्ये बघाल तर कोणत्याही प्रकारचा कागद, कचरा तुम्हाला दिसणार नाही, व्हिजिटिंग कार्ड दिसणार नाही. फक्त माझे 2-3 कार्ड तुम्हाला दिसेल, राईट? तर वॉलेटमध्ये पैसे ठेवताना सुद्धा साफ-सुथरं, क्लीन तुमचं वॉलेट असणं गरजेचं. विचार करा, ज्या घरामध्ये तुम्ही राहता, तुमच्या घरामध्ये जर घाण असेल, तर तुमच्या घरात तुम्हाला राहायला आवडेल का? तर ऑब्व्हियसली तुम्हाला सुद्धा तुमच्या घरात राहायला आवडणार नाही ना, राईट? का? कारण की आपल्याला सुद्धा साफ-सुथरेपणा लागतो, राईट? त्याचप्रमाणे पैसा, पैसा तुम्ही वॉलेटमध्ये ठेवताय, पैसा ज्यावेळेस तुम्ही वॉलेटमध्ये ठेवताय, तर वॉलेट सुद्धा हे पैशाचं एक प्रकारे घर आहे, राईट? आणि ज्या पैशाला तुम्ही त्याच्या घरामध्ये ठेवताय, जर तिथे घाण असेल, तर तो पैसा सुद्धा त्या स्पीडनी आपल्याकडे येणार नाही, राईट? तर आपल्याकडे यावा, टिकावा, वाढावा असं वाटतंय तुम्हाला, तर त्या पैशाला साफ-सुथरं वॉलेट, घरामध्ये जिथे कुठे ठेवताय ती जागा साफ-सुथरी असणं गरजेची आहे. त्याला मान, त्याला सन्मान, त्याला रिस्पेक्ट आपल्याला देणं सतत गरजेचं आहे. आणि म्हणायचंय, आय लव्ह मनी. थँक यू सो मच युनिव्हर्स. आणि आपल्या पिगी बँक मध्ये सेव्ह करायचंय. लेट्स से आय लव्ह मनी.